सेट मध्ये किंवा नेटमध्ये तुम्ही जर 30 वयाच्या आत असाल साधारणतः मास्टर केल्यानंतर, तर तुम्ही JRF साठी देखील पात्र ठरत असता. पण नेटमध्ये जे काय सगळे मिळून पास होतात 6% स्टुडंट, त्यातले खूप मोजके अगदी 1% म्हणता येईल किंवा 1.5% मुलांना जे आहे ती JRF दिली जाते, ज्याला आपण ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं म्हणतो. म्हणजे त्या मुलांनी पुढे जाऊन संशोधनामध्ये काम करावं, त्यांची PhD करावी, त्या विषयातलं संशोधन करावं, असं जे आहे ते गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यातून त्या विद्याशाखेत जे आहे ते नवीन ज्ञानाची निर्मिती व्हावी संशोधनातून, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मग त्याला JRF म्हणून साधारणतः पहिली 2 वर्ष JRF मिळते, त्याच्यामध्ये 31,000 प्रत्येक पर मंथ HRA मिळतो, कंटिन्जन्सी फंड मिळतो, काही इमर्जन्सी फंड्स देखील त्याच्यामध्ये असतात. त्याचबरोबर ती फेलोशिप नंतर JRF ची SRF अशी होते. पहिली 2 वर्ष झाली की ती SRF अशी केली जाते, ज्याला आपण सिनियर रिसर्च फेलोशिप असं म्हणतो. मग मात्र ते तुम्हाला 35,000 पर मंथ प्लस HRA, शहरानुसार HRA बदलतं. म्हणजे पुण्यात राहत असाल तुम्ही तर साधारणतः 4,000 HRA मिळतो, मुंबईत राहत असाल तुम्ही तर साधारणतः 7,000 HRA मिळतो, हाऊस रेंटलला लावून ज्याला आपण म्हणतो तो. आणि कंटिन्जन्सी फंड सर्वांना समानच असतो. आणि अशा पद्धतीनं रिसर्चला तुम्हाला प्रोत्साहित शासनाकडून केलं जातं. तुषार सरांना आज इथं या विषयावर बोलतं करण्याचं मेन कारण असं आहे की सरांची सेट आणि नेट या दोन्ही एक्झाम्स नुसते पास नाही, सर आता म्हणले त्याप्रमाणे क्वालिफाय झालेले आहेत सर. आणि दॅट आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना की दॅट मेक्स हिम मोर परफेक्ट टू बी अ रिसर्चर. आणि सरांना स्कॉलरशिप पण ड्यू झालेली आहे. खरं तर मला महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती महाज्योती ही संस्था महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली आहे. OBC घटकातल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी ही फेलोशिप जी आहे ती दिली जाते. आणि जशी नेट JRF ची रक्कम मिळते तेवढीच रक्कम महाज्योती या संस्थेतर्फे देखील दिली जाते. महाराष्ट्र शासनाच्या अशा 3-4 संस्था आहेत. मराठा कुणबी समाजातल्या मुलांसाठी संशोधनासाठी सारथी नावाची संस्था आहे, किंवा SC/ST प्रवर्गातल्या मुलांसाठी बार्टी नावाची संस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं त्या संस्थेचं नाव आहे. आणि तिकडून मग तुम्हाला PhD साठी जे आहे ते शिष्यवृत्ती दिली जातात. पण नेट JRF असणं हे आहे तर ते खूप मानाची गोष्ट जी आहे ते समजली जाते. त्या विषयातलं विशेष नैपुण्य तुमच्याकडे आहे असा देखील त्याचा अर्थ असतो. त्यामुळे तुम्ही जर जे NTA कंडक्ट करतं नेट परीक्षा त्याची JRF जर मिळवली तर ते त्या विषयातलं खूप विशेष नैपुण्य तुमच्याकडे आहे, प्रावीण्य तुमच्याकडे आहे असा देखील त्याचा अर्थ आहे. त्यामुळं ह्या परीक्षा ज्यावेळेस तुम्ही पात्र होता त्यावेळेस असे त्याची हे फायदे आहेत की तुम्ही सहाय्यक प्राध्यापकच फक्त होता असं नाही, तर तुम्हाला कुठल्या विद्यापीठांमध्ये जर पुढे संशोधन करायचं असेल, म्हणजे साधं सेट जरी तुम्ही क्वालिफाय असाल, पात्र असाल, तर तुम्हाला त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये PhD एंट्रन्स टेस्ट जी काही PhDला प्रवेश देण्यासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागत नाही. अलीकडच्या काळामध्ये ही ज्या काही नवरत्न कंपन्या आहेत, म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस असेल किंवा कोल इंडिया असेल, अशा भारत सरकारच्या ह्या सगळ्या 9 एंटरप्राइजेस आहेत. आता त्याच्यामध्ये आणखी भर पडत आहे. तर ह्या सगळ्या नवरत्न कंपन्यांमध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर नावाची एक पोस्ट असते, जनसंपर्क अधिकारी. ही देखील नेटच्या स्कोअरवर ग्राह्य धरून जे आहे ती घेतली जाते. नेटचा स्कोअर ते ग्राह्य धरतात आणि नेटचा स्कोअर ज्याचा जास्त त्याला ते मुलाखतीसाठी थेट बोलवतात. त्याची स्ट्रीम फक्त जर्नलिझम, स्ट्रीम मात्र फक्त जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन असली पाहिजे, म्हणजे बाकीच्या विषयांना नाही. आता एक गोष्ट तर निश्चितच झाली की नेट आणि सेटचा रिझल्ट हा 5 ते 6% आसपास असेल तर याचा अर्थ अगदी सोप्या शब्दात सांगतो की 100 मुलं बसतात आणि 5 क्वालिफाय होतात. म्हणजे याला का कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतात ते आता आपल्या लक्षात आलं असं. म्हणजे नुसतं याच्यात पास होऊन उपयोग नाही, त्याचं काही त्यांनी कट ऑफ ठेवलेलं आहे. पास झालेत 40,000 विद्यार्थी समजा पास झालेत त्यातले, पण त्यांनी जर असं ठरवलं असेल की 5-6% रिझल्ट लावायचा तर ते 40,000चे 5% जे काय असतील 2-1,000 विद्यार्थी तेवढेच पास होणार, क्वालिफाय होणार. पास सगळे झाले ते 40, पण क्वालिफाय. आणि फेलवाल्यांचा तर विषयच नाही.
परत तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये एक मुद्दा मला असं वाटतो की कोणत्याही वयाला ती देता येते, असं काही नाही की ठराविक वयाचे त्याला काही कट ऑफ आहे, काही नाही. वयाचं अजिबात बंधन नाही आहे. आणि अटेम्प्टचं काही बंधन आहे का? किती वेळा? अटेम्प्टचं देखील बंधन नाही. कितीही वेळा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आणि वयाचे देखील बंधन नाही. आणि एकदाच द्यायची आहे. पात्र जर झाला तुम्ही तर मात्र तुम्हाला मग दुसऱ्यांदा देता येत नाही. म्हणजे सेट जर तुम्ही एकदा पात्र झाला तर सेट दुसऱ्या वेळी तुम्हाला देता येत नाही, मग दुसऱ्या राज्याची कदाचित देता येत नाही. पण एकदाच 6% निकालात आपण जर बाहेर निघालो तर दुसऱ्या परत कशाला करू? नाही, पुन्हा द्यावी लागत नाही. नाही म्हणजे एकदाच द्यायची. म्हणजे तुम्हाला आणि लाईफ टाइम त्याचा स्कोर ग्राह्य धरला जातो. स्कोर लाईफ टाइम ग्राह्य धरला जातो. म्हणजे प्रोफेसरशिप कडे जाताना सर जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की सहयोगी प्राध्यापक, आपण थोडंसं प्रेक्षकांसाठी असं सांगूया की सरांनी 3 सेक्टर जे सांगितले की एक स्टेट युनिव्हर्सिटीज किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये ज्याला ग्रँटेबल म्हणतो होतं त्याच्यामध्ये जॉब्स असतात नेट सेट धारकांना, अर्थात बाकीचा तपशील सरांनी दिला. किंवा दुसरा आपण म्हणू प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये, खासगी विद्यापीठांमध्ये. आणि तिसरा जे सर सेक्टर म्हणाले ते ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये, म्हणजे जे कॉलेजेस संलग्न आहेत विद्यापीठांना. पण एक मुद्दा जो सरांनी सांगितला तो मला जास्त महत्वाचा वाटतो की तुम्हाला या तिन्ही सेक्टर्समध्ये, आज कॉलेजेसमध्ये चालतं मास्टर्स असलं तरी, पण इतर सेक्टर्समध्ये जर तुम्हाला सहयोगी प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, ज्याला एंट्री लेवल म्हणतात प्रोफेसरशिपमध्ये, एंट्री लेवल असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर, तर त्यातलं असिस्टंट प्रोफेसर या एंट्री लेवलला सुद्धा तुम्हाला नेट सेट क्लिअर करावी लागते. आणि कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये कॉलेजेससाठीही हा नियम होईल. म्हणजे आता आहेच, आता आहेच तो नियम आहेच, आता तो नियम आहेच. हो सर, असं पण काही केसेस आहेत माझ्या माहितीप्रमाणे की ज्यांनी पीएचडी केलेलं आहे, पीएचडी त्यांचं झालंय पण त्यांचं नेट सेट बाकी आहे असं हे सर म्हणतात तो एक घटक आहे की सेटनेट नव्हत्या त्यावेळी साधारणतः सिनियर कॉलेजेसला जे आहे ते पीएचडी धारक घेतले जायचे किंवा पीएचडी जुन्या जे काही पीएचडी धारक आहेत 1990च्या पूर्वीचे पीएचडी धारक आहेत त्यांना साधारणतः ह्या सेट आणि नेट मधून सूट देण्यात आलेले आहे राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून. परंतु आता तुम्हाला कुठेही सहाय्यक प्राध्यापक म्हणून ॲफिलिएटेड कॉलेजला करायचं असो किंवा खाजगी विद्यापीठांमध्ये, सरकारी विद्यापीठांमध्ये, डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये, कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून वरिष्ठ कॉलेजला म्हणजे सिनियर महाविद्यालयात जर काम करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला आता सेट आणि नेट यापैकी परीक्षा कुठलीही पात्र असणं गरजेचं आहे. आणि थोडंसं आपण प्रेक्षकांना भाषेविषयी पण सांगूया, कशात कोणत्या भाषेत, म्हणजे सेट हो खूप महत्त्वाचं आहे. कारण सेट ही परीक्षा आपल्या राज्यात कंडक्ट केली जाते, आपापल्या राज्यात. त्यामुळं महाराष्ट्र स्पेसिफिक मी नक्की इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्राची सेट परीक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोडल एजन्सी म्हणून कव्हर केली जाते आणि त्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिश आणि मराठी या 2 भाषेमध्ये ही परीक्षा जे आहे ते घेतली जाते आणि सर्व विषयांमध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमधूनच जे आहे ते घेतली जाते. आणि नेटचा विचार करता नेट ही परीक्षा जी NTA कंडक्ट करतं ती NTA कंडक्ट करणारी परीक्षा इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्ये जे आहे ती घेतली जाते. परंतु वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायचं असेल तर आता तुम्हाला सेट किंवा नेट ह्या 2 परीक्षा क्वालिफाय असणं गरजेचं आहे. त्यामुळे पेपर 1 जो त्यांनी ठेवलेला आहे त्याच्यात ते शिक्षकाची अभियोग्यता या माणसामध्ये, उमेदवारामध्ये आहे का तो पाहण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. म्हणजे टीचिंगच्या माध्यमातून टीचिंग ऍप्टिट्यूड टेस्ट करतात. हा, टीचिंग ऍप्टिट्यूड साधारणतः त्याच्यामधून टेस्ट करतात. कल किती आहे शिक्षक म्हणून, कल आणि कौशल्य किंवा एक काय म्हणू आपण उपजत किंवा आतून किती हा माणूस सर्व विषय. कारण प्रश्न पण असे खूप ट्रिकी असतात. हो हो हो, अवघड नसतात पण ट्रिकी असतात. म्हणजे ट्रिकी असतात एकदम, असे खूप अवघड आहे काही परीक्षा असं नाही, परंतु ट्रिकी मात्र नक्की आहे. अभ्यास हा करावाच लागतो खरं तर. आणि सखोलपणे प्रत्येक युनिट जे आहे ते तुम्ही बघणं अपेक्षितच आहे, कारण प्रश्न बऱ्याचदा फिरवून विचारले जातात आणि त्याचं स्वरूप जे आहे ते सातत्यानं ते बदलत असतात. त्यामुळं अभ्यास गरजेचाच आहे, त्याचा काय अजिबातच सूट नाही अभ्यासात असं म्हणलं तरी चालेल. आणि 2 पेपर जे होतात तुम्हाला सेट आणि नेटचे, त्याच्यामध्ये पहिला पेपर जो शिक्षण अभियोग्यतेचा होतो तर त्याच्यामध्ये 50 प्रश्न आणि
1 तास वेळ असं असतं आणि ह्या 50 मार्काचे ते 100 मार्क करतात, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असतो. बरं. आणि दुसरा जो पेपर असतो तो सब्जेक्ट स्पेसिफिक, म्हणजे तुमच्या विषयाचा तो पेपर होतो आणि त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि एक प्रश्न पुन्हा 2 मार्काला असल्यामुळे तो 200 मार्काचा. असे ही सेट आणि नेट ही दोन्ही परीक्षा मिळून, दोन्ही पेपर मिळून 300 मार्कांची होते साधारणतः. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातली नेट किंवा सेट दिली म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं MBA, इंजिनिअरिंग, मेडिकल पासून ते आर्ट्स, सायन्स, कॉमर्स पासून ते जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, परफॉर्मिंग आर्ट्स पर्यंत म्हणजे सगळीच रेंज आपण बघितली तर सरांनी जे सांगितलं तो पॅटर्न हाच राहणार आहे. सर एक शंका अशी येते की प्राध्यापक क्षेत्राकडे तर जायचं आहे, मग प्राधान्य मास्टर्स डिग्री झाल्यानंतर, पदव्युत्तर पदवी झाल्यानंतर कशाला द्यावं? म्हणजे आधी PhD करून घ्यावं का नेट सेट करून मग PhD करावी, कसं म्हणजे योजना? त्याच्यामध्ये 2 घटक आहेत. म्हणजे तुम्हाला तुमची पदव्युत्तर पदवी केल्यानंतर जर तुम्हाला आता तुमच्या ज्याला आपण चरित्र चालवणे म्हणतो किंवा उपजीविका चालवणे म्हणतो, तर ते उपजीविकेसाठी जर तुम्हाला रोजगार तात्काळ हवा असेल तर कदाचित तुम्ही आपापल्या क्षेत्रांमध्ये जे काही जॉब उपलब्ध असतील, नोकरीच्या संधी असतील त्या एक तुम्ही तात्काळ जॉईन करून तो प्रश्न मिटवू शकता. परंतु जर तुम्हाला पुढे शिक्षकी पेशात यायचं असेल किंवा त्या विषयात संशोधन करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला सेट नेट करणं हे क्रमपात्रच आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला PhD ला जायचं असेल म्हणजे कुठल्याही विद्यापीठामध्ये, तर मग त्यांची प्रत्येक विद्यापीठानुसार PhD एंट्रन्स टेस्ट पेट होत असते. त्यामुळे त्या म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये PhDच्या जागा निघल्या तर मुंबई विद्यापीठाची जाऊन पेट द्यावी लागते किंवा शिवाजी विद्यापीठाची जर PhDच्या जागा निघाल्या तर शिवाजी विद्यापीठाची जाऊन पेट तुम्हाला तुमच्या विषयातली द्यावी लागते. परंतु सेट आणि नेट करण्याचा फायदा असा आहे की ह्या ज्या काही PhD एंट्रन्स टेस्ट घेतल्या जातात तर ह्या तुम्हाला देण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणजे तुम्ही फक्त अर्ज करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेट किंवा नेट जर असाल तर ते एक्झाम्शनचा तिथे एक ऑप्शन उपलब्ध असतो आणि ते एक्झाम्शन तुम्ही रिटर्न एक्झाममध्ये मिळवू शकता आणि त्यानंतर डायरेक्ट मुलाखतीसाठी तुमच्या PhDच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन पेट देण्याचं जे काय जंजाळ आहे, सगळीकडे जा त्या विद्यापीठाची एंट्रन्स दे मग PhDच्या इंटरव्ह्यूला जा, हे सगळं तुमचं वाचतं नेट किंवा सेट क्वालिफाईड असतं. त्यामुळे सर अजून एक प्रश्न, दोघांची तुलना करता असं म्हणजे मला नेटचा फार माहिती नाही, सेटची जर डिफिकल्टी लेवल ज्याला आपण म्हणतो काठिण्य पातळी, तर त्याचा आणि नेटची जर काठिण्य पातळीची जर तुलना केली, कारण स्टेट लेवलची टेस्ट आणि नॅशनल लेवलची टेस्ट याच्यामध्ये तर किती डिफिकल्टी लेवल किती जास्त असते नेटला? हा खरं महत्वाचा विषय आहे. सेट आणि नेट या 2 परीक्षा आपल्याला असं वाटतं साधारणपणे की आपल्याच विषयातल्या आहेत, पण ह्या दोन्ही परीक्षेमध्ये तफावत मात्र नक्की आढळून येते तुम्हाला. आणि तुम्ही जो काय प्रश्न विचारला की काठिण्य पातळी किती असते, तर काठिण्य पातळीमध्ये निश्चित फरक पडतो सेट आणि नेटचा. सेट परीक्षा ज्यावेळेस तुम्ही देत असता साधारणतः पेपर 1 मध्ये देखील तुम्हाला तुमच्या राज्याच्या स्पेसिफिक काही प्रश्न आढळतील लागतील. करंट अफेअर्सचे 2च प्रश्न असतात त्याच्यामध्ये किंवा 3च प्रश्न असतात, परंतु ते तुमच्या राज्याच्या स्पेसिफिक असलेले विचारलेले तुम्हाला पाहता येतील. पण ज्यावेळेस नेटचा विचार करता तर नेटला एकतर राष्ट्रीय पातळीवरची ही परीक्षा आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स जे काही परीक्षा देणारे आहेत त्यांची संख्या देखील खूप मोठी असते. त्यामुळे मोठ्या ज्या त्या स्वरूपात ही परीक्षा कंडक्ट केली जाते आणि त्याची काठिण्य पातळी पण जी आहे नेट परीक्षेची ही सेटपेक्षा तुलनेनं जास्त आहे. त्यामुळं नेटचा अभ्यास करताना जो आहे तो साधारणतः थोडा तुम्हाला सेटपेक्षा तुलनेनं जास्त करावा लागेल. हे फार महत्वाचं आहे आणि सुरुवातीला खास करून जी मुलं आता कुठल्याही अर्थात स्ट्रीम बद्दल आपण बोलतोच आहोत, सर्व स्ट्रीम्स बद्दल, मास्टर्स डिग्री जर तुम्ही करत असाल, पदव्युत्तर शिक्षण जर घेत असाल तर फर्स्ट इयर झाल्या म्हणजे यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, बट फर्स्ट इयर झाल्या तुम्ही नेट आणि सेटचे फॉर्म भरू शकता. असं नाहीये की मास्टर्स डिग्री होईपर्यंत थांबायची गरज आहे. अगदी बरोबर आहे. हा देखील खूप महत्वाचा तुम्ही विषय खरं तर उपस्थित केलेला आहे की तुम्ही तुमच्या मास्टर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीला आणि त्याचं पहिलं वर्ष जरी तुम्ही पास झालेला असाल, पूर्ण केलेलं असेल, तर तुम्ही सेट आणि नेट या परीक्षेचे अर्ज भरू शकता. आणि जर तुम्ही ती परीक्षा पास केलीत, पात्र केलीत, तर तुम्हाला मात्र 2 वर्षाच्या तुमची मास्टर पदव्युत्तर पदवी जी आहे ती मिळवावीच लागते, कारण 2 वर्ष तो स्कोअर जो आहे तो ग्राह्य धरला जातो.
त्यामुळे ही म्हणजे एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की फर्स्ट इयर झालेल्यांनी सुद्धा आतापासूनच प्रयत्न करावे. जर तुमचा सर म्हणले त्याप्रमाणे तुम्ही क्वालिफाय जरी झालात तरी तुम्हाला रिझल्ट किंवा त्याचा जे काही सर्टिफिकेट जे काही म्हणतो आपण ते राखून ठेवलं जाईल, कुठेही जाणार नाही ते. फक्त तुम्हाला आता 1 वर्ष तर तुमचं झालंच आहे मास्टर्स डिग्रीचं पदव्युत्तर शिक्षणाचं, दुसरं वर्ष फक्त एक पटकन करून घ्यायचं आहे आणि ते झालं की लगेच तुम्हाला ती सेट डिग्री, कारण तुम्ही ऑलरेडी क्वालिफाय झालाय तर ते तुम्हाला सर्टिफिकेट ते सेट डिग्रीचं मिळणार आहे. मला असं वाटतं आजच्या या एपिसोडमध्ये आपण बरेचसे भाग आणि खूपच मूलभूत डिस्कशन केलं. ह्याच्यातनं माझी अशी प्रेक्षकांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. कारण तुम्ही गुगल करा, तुम्ही युट्यूबवरती सर्च करा, हे करा ते करा, किती प्रयत्न केले तरी मी असं म्हणत नाही कुठेच काही मिळणार नाही. पण मराठी भाषेतून नेटसेटची माहिती ही खूपच कमी आहे, खूपच कमी आहे. आणि मला माहित नाही म्हणजे का लोक शेअर करत नाहीत. जे पुढे येणारी जी पिढी आहे किंवा येणारी जी काही बॅचेस आहेत त्यांना मदत म्हणून दुर्दैवानं आपल्या काही स्ट्रीम्स मधल्या नेटसेटची पुस्तकं अवेलेबल नाही आहे. अगदी नाम मात्र काहीतरी थातुमात्र पुस्तकं आहेत ज्याच्यावरती फार काही अवलंबून राहता येत नाही. काही विषयांची खूप छान पुस्तकं आहेत काही प्रकाशकांची, पण काही विषयांमध्ये उदाहरणार्थ जर्नलिझम आणि मास कॉमचं स्पेसिफिकली नाव घेतलं तर 3-4 पुस्तकं मिळतात, पण म्हणजे त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहत नाही. त्याच्यावर अवलंबून राहून तुम्ही ती परीक्षा क्वालिफाय नाही होऊ शकत. कारण ते खूप असं ज्याला आपण म्हणतो की कमतरता असणारच संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. तुम्हाला मुळापासून तुमचा अभ्यास तुमच्या विषयातला करणं आवश्यक आहे. तर आता या एपिसोडच्या शेवटाकडे येताना आपण पहिली गोष्ट अशी सांगूया सगळ्यांना की जे PhD होण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी अनेक जण परदेशी जातात. परदेशी जाण्यामागचा हेतू हा असतो की तिथे रिसर्चला खूप गांभीर्याने घेतलं जातं. अनेक देश, मी आता काही नावं घेऊन त्याच्या विषयात पडायची इच्छा नाही माझी, पण फॉरेनला रिसर्चला आणि खरोखर म्हणजे आपल्याकडचे एक डॉक्टर राव म्हणून ज्यांना नोबेल मिळालं होतं की दुर्दैवाने आपल्याकडे अप्लाइड रिसर्च, उपयोजित संशोधन हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं, जे की बेसिक रिसर्च जास्त होण्याची गरज आहे. आणि ती जी बेसिक रिसर्च जो आपल्याकडे होतो दॅट इज लेस देन ही सेट, म्हणजे ते म्हणाले की 5%पेक्षाही कमी प्रमाण आहे. बाकी सगळं आपण अप्लाइड रिसर्च करतो, त्यात निश्चितच आपण पुढे आहोत. तर सरांशी चर्चा केल्यानंतर लक्षात असं येतं की या PhD साठी रिसर्च करण्यासाठी पैसे ते लोक देतात, म्हणून बाहेर जायची गरज नाही. तर तुम्हाला JRF जर मिळाली, CSIR ची जर नेट तुम्ही क्लिअर केली तर इथं सुद्धा तुम्हाला फंडिंग केलं जातं रिसर्चसाठी. फक्त तुमच्यामध्ये ते एक किलर इन्स्टिंक्ट म्हणा किंवा ऍप्टिट्यूड म्हणा हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि असे पात्रता धारक, ज्याला आपण क्वालिफाईड प्रोफेसर्स, हे मुलांना शिकवायला मिळणं, मुलांना त्यांच्याकडनं शिकता येणं आणि असे चांगले चांगले अधिक चांगले, आता सरांची अगदी फ्रेश पिढी आहे तर असे क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड आणि योग्य शिक्षक, प्रोफेसर्स, प्राध्यापक पुढे यावेत आणि पुढच्या पिढ्या घडाव्यात ही एक अपेक्षा आहे. पुढे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा म्हणजे एवढंच का, हा इतका मोठा विषय आणि एपिसोड का संपवला, तर आज आम्ही असं ठरवलं होतं की अत्यंत बेसिक गोष्टींवर चर्चा करायची आणि त्याप्रमाणे आम्ही केली. पुढे आम्ही काही एपिसोड्स निश्चित घेऊन येऊ ज्याच्यामध्ये नेटसेट या विषयातल्या अजून सखोल आपल्याला चर्चा करता येईल. याचा खूपच फायदा होईल, कारण बाहेर कुठंच या MPSC UPSC च्या तोडीचे हे एक्झाम्स असून सुद्धा, तोडीच्या किंवा थोड्याफार इक्विव्हॅलंट असून सुद्धा फार ट्रेनिंग आणि फार कोचिंग बाहेर मिळत नाही. आणि आपण सर्वजण जे हा व्हिडिओ पाहतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लवकरच एका नवीन एपिसोड सह भेटूया. सर तुम्ही आता टिपिकल ह्याच्यात शेवट करूया आपण. सर तुम्ही आज आलात आणि इतकं अमूल्य मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद आणि मित्रातर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद सर.